दारूबंदीच्या लाचखोर अधिकाऱ्याविरोधात तक्रारदारांनी विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीची विभागीय आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेत नाशिकच्या दारूबंदी विभागाच्या उपायुक्तांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कर्तव्य कठोरतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे। त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचं सर्वत्र कौतुक होत आहे। धुळ्याच्या दारूबंदी विभागातील दुय्यम अधिकारी प्रकाश अहिरराव यांचं दारूच्या दुकानातून पैसे घेतल्याचा व्हिडिओ समोर आला होता। याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करूनही संबंधित लाचखोर अधिकाऱ्याविरोधात कारवाई न झाल्याने अखेर तक्रारदारांनी विभागीय आयुक्तांची भेट घेत तक्रार केली। विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नेहमीप्रमाणे तक्रारीची गंभीरतेने दखल घेत संबंधित लाचखोर अधिकारी विरोधात नाशिकच्या दारूबंदी विभागाच्या उपायुक्तांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। विभागीय आयुक्तांच्या या आदेशामुळे दारूबंदी विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे चांगलेच ताबेदार आणले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।